असं म्हटलं जातं की सध्याचं युग हे विज्ञान युग आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात या विकसित विज्ञानाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. अगदी 3-4 वर्षांच्या छोट्या मुलांपासून ते 70-80च्या आजीबाई सुद्धा मोबाईल स्क्रीनवर सफाईदारपणे रील्स सरकवताना दिसतात. आयपॉड, लॅपटॉप ही दैनंदिन गरज होऊन बसली. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण मोबाईल आणि लॅपटॉप शिवाय दिवस जाऊ शकत नाही. संपूर्ण कोविड काळ आणि लॉकडाऊन ज्या वर्क फ्रॉम होममुळे चाललं, ते लॅपटॉप, कम्प्युटर नेमका आला कुठून? विकसनशील असलेल्या आपल्या हिंदुस्थानाला हे तंत्रज्ञान मिळालं कुठून? ही गोष्ट त्या काळातील आहे ज्या काळात विकसित देशात संगणक अर्थात कम्प्युटर नावाचं नवीन उपकरण सगळी क्षेत्र व्यापून टाकत होतं. एका क्लिकवर जगात घडणारी माहिती मिळत होती. एका क्लिकवर अब्जावधींची गणिते सोडवली जात होती. एका क्लिकवर सर्व भाषांचे ज्ञान अवगत होत होते. पण या संगणकाशी आपल्या हिंदुस्थानचा दूरदूरचा संबंध नव्हता. तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारने या संगणकाचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी जगात विकसित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेसोबत संगणक करार करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेनेही या कराराला मान्यता दिली. पण एक जाचक अशी अट अमेरिकेने घातली की आपला कम्प्युटर हिंदुस्थानच्या कुठल्याही नवीन संशोधनासाठी वापरता येणार नाही. सरकारचा भ्रमनिरास झाला. संगणक जर संशोधनासाठी वापरता येत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही, ही गोष्ट राजीव गांधी सरकारच्या लक्षात आली. येणाऱ्या काळात संगणक क्षेत्रात मोठी क्रांती होईल आणि संगणक हाच विकासाचा पाया असेल, हे राजीव गांधी यांच्या लक्षात आलं होतं. यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे या विचारात असतानाच एक दिवस राजीव गांधी IIT दिल्लीमध्ये पोहोचले. तिथल्या मुलांना आकाराने मोठा असणारा एक कम्प्युटर दाखविला. सुरुवातीला हा कम्प्युटर आकाराने मोठा होता. मुलांना कम्प्युटर दाखवत राजीव गांधी म्हणाले, क्या हम ऐसा कम्प्युटर बना सकते हैं? खरं तर या मुलांनी कम्प्युटर काय असतो हे आत्ता पहिल्यांदा पाहिलं होतं. याआधी या मुलांना या उपकरणाची साधी ओळख देखील नव्हती. सगळी मुलं आपापसात कुजबूज करू लागली, एकमेकांकडे पाहू लागली. एक भीती या मुलांना स्पर्श करून गेली होती. राजीव गांधी यांनी पुन्हा प्रश्न केला, क्या हम ऐसा कम्प्युटर बना सकते हैं? सगळा वर्ग शांत होता आणि मागच्या बेंचवर बसलेला एक मराठी मुलगा उठला, जो मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून आला होता आणि दिल्ली IIT मध्ये PhD करत होता. हा मुलगा आत्मविश्वासाने उठून उभा राहिला आणि म्हणाला, हाँ सर, हम ऐसा कम्प्युटर बना सकते हैं. सोबतचे सर्व वर्गमित्र, शिक्षक आणि पंतप्रधानांचे सहकारी आश्चर्याने या मुलाकडे बघताहेत. पंतप्रधान राजीव गांधी जवळ आले. त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली. मुझे PMO ऑफिस में आके मिलो, मुझे आपसे बात करनी है, इतकं म्हणाले आणि राजीव गांधी तिथून निघून गेले. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मुरंबा या छोट्या गावी जन्मलेल्या ह्या मुलाचे नाव होते विजय पांडुरंग भटकर. थोड्याच दिवसात पंतप्रधान कार्यालयाकडून रितसर अपॉइंटमेंट घेऊन विजय भटकर पंतप्रधान राजीव गांधींच्या भेटीला गेले. यावेळी संगणक ह्या विषयाचा ते थोडाफार अभ्यास करून आले होते. राजीव गांधी यांनी त्यांना पुन्हा प्रश्न केला, ये कंप्यूटर बनाने के लिए हमें कितना समय लगेगा? विजय भटकर आत्मविश्वासाने म्हणाले, 3 साल लगेगा सर. राजीव गांधी यांना नवल वाटलं. त्यांना वाटत होतं की साधारण 5-10 वर्षांचा कालावधी लागेल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि एक मिशन म्हणून राजीव गांधी यांनी कम्प्युटर बनवण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने विजय भटकर यांना दिली. विजय भटकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानातून एक विद्यार्थी शोधून काढला.
पुण्यात सीडॅक संस्थेची स्थापना करून प्रत्यक्ष काम सुरू केले. कम्प्युटरसाठी वापरली जाणारी कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या काळात हिंदुस्थानात उपलब्ध नव्हती. एखादी वस्तू जर बाहेरच्या देशातून मागवायची झाली तर लागणारा काळ 6 महिन्यांपेक्षा जास्त होता. याचाच अर्थ संगणकाला लागणारी प्रत्येक वस्तू आपल्या देशात बनवायची होती. दिवसागणिक येणाऱ्या अडचणीला सामोरे जात, प्रत्येक संकटावर मात करत 1991 साल उजाडले. प्रति सेकंद 1 अब्ज गणिते करू शकणारा, अंतराळ संशोधनात हिंदुस्थानचा ठसा उमटविणारा, भूगर्भातील हालचाली ओळखणारा, तेल साठ्यांचे संशोधन करणारा, वैद्यकीय आणि हवामान शास्त्र जाणणारा, जगातील सर्व भाषा अवगत करणारा, अभियांत्रिकी क्षेत्रात नाविन्य आणणारा, लष्कर क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा, अमेरिकेच्याही 2 पावले पुढे असणारा परम 8000 हा हिंदुस्थानच्या स्वतःच्या बनावटीचा सुपर कम्प्युटर तयार झाला होता आणि जगाच्या नकाशात हिंदुस्थानचे नाव सुपर कम्प्युटरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर झळकले होते. हिंदुस्थानला नावलौकिक मिळवून देणारा हा मराठमोळा अवलिया होता डॉक्टर विजय पांडुरंग भटकर. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 11 ऑक्टोबर 1946 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या 250-300 लोकवस्तीच्या छोट्याशा गावात विजय पांडुरंग भटकर यांचा जन्म झाला. गावात जवळच्या राम मंदिरात मराठी शाळा भरत असे. पण वडिलांनी जेव्हा विजयचे पहिलीत नाव घातले तेव्हा हा छोटा विजय पहिल्या इयत्तेत बसायलाच तयार होईना. तो मोठा भाऊ अविनाश सोबत 4थ्या इयत्तेत बसू लागला. विजय पहिल्या इयत्तेत बसावा म्हणून सुरुवातीला घरच्यांनी आणि शिक्षकांनी खूप प्रयत्न केले, पण विजयच्या हट्टापुढे कोणाचे काहीच चालले नाही. शेवटी शिक्षकांनी विजयला 4थीत बसवले आणि तो आपल्या भावासोबत 4थ्या इयत्तेचा अभ्यास करू लागला. पण वार्षिक परीक्षेच्या वेळी मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण 4थीची परीक्षा जवळच्या दुसऱ्या गावात होती. तेव्हा परीक्षा इन्स्पेक्टर ह्या छोट्या मुलाची परीक्षाच घेईना. शेवटी वडिलांनी परीक्षा इन्स्पेक्टरला विनंती केली की तुम्ही या मुलाची परीक्षा घ्या. तो जर नापास झाला तर तो पहिल्या इयत्तेपासून सुरुवात करेल. आणि तोंडी परीक्षेत विजयने अशी काही उत्तरे दिली की कोणी म्हणूच शकत नाही की हा मुलगा पहिल्या 3 इयत्तेत बसलेला नाही. आणि इथून पुढे विजयचा शिक्षण प्रवास सुरू झाला. ते 13व्या वर्षी 10वी उत्तीर्ण झाले. पुढे मूर्तिजापूर येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. वडोदरा येथील विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि IIT दिल्ली येथून PhD प्राप्त केली. विजय यांनी शिक्षण काळात सर्व विषयातील साधारण 50,000हून अधिक पुस्तके वाचून काढली. शिक्षणानंतर त्यांना अनेक परदेशी नोकऱ्यांची आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतात राहायचे ठरवले. आपल्या हिंदुस्थानात काहीतरी करून दाखवायचे स्वप्न विजय भटकर यांनी पाहिले. इस्रोचे जनक विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली 1968 साली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना झाली. या कमिशनवर भटकरांनी 10 वर्षे काम केले. पुढे इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचारसाठी नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे ते सदस्य होते. या काळात स्वर्गीय इंदिराजी गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. 1982 सालात एशियन गेम्स होणार होते आणि या खेळांचे हिंदुस्थानच्या टेलिव्हिजनवर रंगीत ब्रॉडकास्ट व्हावे अशी इंदिराजींची इच्छा होती. याआधी हिंदुस्थानात दूरदर्शनचे फक्त 1-2 चॅनल दिसत होते आणि तेही ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर. हे दूरदर्शन रंगीत करण्याची जबाबदारी विजय भटकर यांच्यावर येऊन पडली. इंदिराजी भटकर यांना म्हणाल्या, मी वाटेल ती मदत करेन, पण आय वॉन्ट कलर टीव्ही. एशियन गेम्स रंगीत टीव्हीवर दिसले पाहिजेत. आणि विजय भटकर
आणि त्यांचे सहकारी कामाला लागले. त्यावेळचे दूरदर्शनचे मंत्री होते वसंत साठे. यांनी विशेष मेहनत घेतली आणि अथक प्रयत्नांनी श्री विजय भटकर यांनी आपला टीव्ही रंगीत केला. त्रिवेंद्रम शहरात ह्या रंगीत टीव्हीचा पहिला ब्रॉडकास्ट झाला. संपूर्ण शहरात रंगीत टीव्ही लागले होते आणि इथली लोक अक्षरशः आनंदात रंगून गेली. जवळपास महिनाभर कुणीही दुसरं कुठलंही काम करत नव्हते. तासन तास टीव्ही समोर बसून असायचे. एकमेकांना टीव्हीच्या गोष्टी सांगायचे. पुढे विजयजी जेव्हा सुपर कम्प्युटरसाठी काम करू लागले तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पंतप्रधान राजीव गांधी यांनी एक मिशन म्हणून हा करार केला होता. पण याच दरम्यान स्वर्गीय राजीव गांधी यांची हत्या झाली आणि नवीन सरकार आल्यावर त्यांनी भटकर यांच्याकडे राजीव गांधी यांनी केलेल्या ओरिजिनल ॲग्रीमेंटची विचारणा केली. भटकर यांच्याकडे ॲग्रीमेंटची झेरॉक्स प्रत होती, पण ओरिजिनल प्रत काही केल्या शोधून मिळत नव्हती. विजय आणि सहकाऱ्यांनी खूप शोध घेतला. अगदी PMO कार्यालयात देखील शोधले, पण ओरिजिनल प्रत काही केल्या मिळत नव्हती. पण नवीन सरकार ओरिजिनल ॲग्रीमेंटवरती अडून बसलं होतं. भटकर यांचे सहकारी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातून पुण्याला आले होते. कामाला सुरुवात देखील झाली होती, पण ओरिजिनल ॲग्रीमेंट नसल्याने सरकार एकही रुपया या मुलांना देत नव्हतं. असे 6 महिने गेले. सगळे स्वतःच्या खिशातून पैसे घालून काम करत होते. सुपर कम्प्युटर बनवण्यासाठी झटत होते. आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली. सर्वांना विजय भटकर यांच्यावर विश्वास होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की एक दिवस आपण यशस्वी होऊ. याच काळात संगणकात जगातील सर्व भाषा फीड करण्यासाठी भटकर भाषेवर काम करत होते. मराठीचा अभ्यास करताना ते अध्यात्माचा अभ्यास करत होते. आणि याच दरम्यान पुण्यात ज्ञानेश्वरी आणि अध्यात्माचे अभ्यासक गुरुवर्य साखरे महाराजांशी त्यांची भेट झाली. साखरे महाराजांनी भटकरांना ज्ञानेश्वरी भेट म्हणून दिली. साखरे महाराजांना कळलं की विजय भटकर आणि त्यांचे सहकारी संगणक म्हणून काहीतरी यंत्र बनवत आहेत. ते भटकरांना म्हणाले, या संगणकात ही ज्ञानेश्वरी सुद्धा आम्हाला ऐकायला आणि वाचायला आवडेल. तेव्हा तुम्ही हे करू शकता का? विजय भटकर तत्काळ त्यांना हो म्हणाले. पण मला ज्ञानेश्वरी शिकवणार कोण, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर साखरे महाराज म्हणाले की मी तुम्हाला ज्ञानेश्वरी शिकवेन. आणि तेव्हापासून साखरे महाराज ज्ञानेश्वरी शिकवण्यासाठी खास आळंदीहून भटकर यांच्या पुण्यातल्या घरी येत असत. आणि भटकर अध्यात्माकडे वळले. इतकं मोठं शिक्षण घेतलेला हा माणूस रोज संध्याकाळी देवाची प्रार्थना करायचा. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड या माणसाने घातली. एक दिवस संध्याकाळी देवाची प्रार्थना करत असताना कोणीतरी आनंदाची बातमी घेऊन आला की स्वर्गीय राजीव गांधींनी सुपर कम्प्युटरची ॲग्रीमेंट केलेली ओरिजिनल प्रत मिळाली आहे. आणि भटकर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांचा अध्यात्मावरचा विश्वास अजून दृढ झाला. सरकारने या प्रोजेक्टसाठी तात्काळ मान्यता दिली आणि नव्या उमेदीत सुपर कम्प्युटरचे काम जोरात सुरू झाले. आणि साल उजाडले 1991. खूप कमी कालावधीत आणि कमी खर्चात डॉक्टर भटकर आणि त्यांच्या टीमने परम 8000 ह्या महासंगणकाची निर्मिती केली. हिंदुस्थानचे नाव महासंगणकाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर विकसित देशामध्ये गणले जाऊ लागले. 1998ला परम 10000 हे अपडेटेड मॉडेल देखील आले. सिंगापूर, जर्मनीपासून जगातील अनेक देश आपला महासंगणक वापरू लागले. ज्या अमेरिकेने आपल्याला स्वतःचा कम्प्युटर देताना जाचक अटी घातल्या होत्या, त्याच अमेरिकेने ह्या आपल्या महासंगणकासाठी आपल्याकडे हात पसरले. मित्रांनो, आपण जे आज चौकाचौकात CCTV पाहतो तो आविष्कार सुद्धा डॉक्टर विजय भटकर यांचा आहे. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, अनेक उद्योगात स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली, या सगळ्या गोष्टीत विजय भटकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 1987 साली डॉक्टर विजय भटकर TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष झाले.
ते नामांकित लेखक देखील आहेत. विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिलीत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण आणि जागतिक पातळीवर 40हून अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, एखाद्या विकसित देशात नोकरी करून चांगला पैसा, प्रसिद्धी आणि ऐशो आरामाचे जीवन डॉक्टर विजय भटकर सुद्धा जगू शकले असते. पण त्यांनी मातृभूमीचा विचार केला. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या मराठमोळ्या विज्ञानाच्या जादूगाराला मानाचा मुजरा. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.